नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं आपण घेतलेलं आहे 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे आणि ते आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायचं. आज इतका भन्नाट पदार्थ बनवायचा आहे की तुम्ही पाहिल्यानंतर लगेच किचन वाट्याकडे जाणार 100% गॅरंटी आहे. कारण तुम्हाला इतका आवडणार आहे. तुम्हाला न जमणारा पदार्थ आज बघायचा असेल तर अगदी परफेक्ट जमून जाईल. ज्यांना जमत नाही ते तर शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना जमतो तो नाही बघितला तरीसुद्धा चालतो. तर इथं आपण 1 वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे आणि पाव चमचा इतका आपण इथं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण या ठिकाणी लिंबूसत्व घेतलेलं आहे. तर इथं आपला 2 ते 3 चमचे पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे, जे की चांगले विरघळून घ्यायचं आहे. तर इथं आपण थोडंसं चमच्याने त्याला चांगलं विरघळून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी विरघळेपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे. तर इथं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी टाकून आपण झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला ते गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथं आपण एक प्लेट घेतली आहे, त्या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. कारण पूर्वतयारी आपण अगोदर करून ठेवणार आहोत. जो पदार्थ बनवायचा त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे की जे आपल्याला करायचं ते अगोदरच करायचं आहे. नंतर जेव्हा आपण बॅटर तयार करतो तेव्हा आपल्याला वेळ भेटत नाही. तर इथं जे चाळून घेतले त्या पिठामध्ये विरघळलेली साखर आणि जे आपण मेल्ट केलेले पदार्थ होते ते टाकलेले आहेत. आता नंतर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आणखीन आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे कारण आपल्या एकूण 1 वाटी पूर्ण पाणी लागणार आहे. ह्यापेक्षा जास्त लागत नाही. तर पिठावर सुद्धा अवलंबून असते, कमी जास्त 2-3 चमचे इकडे-तिकडे होऊ शकतं. पण इथं आपल्याला परफेक्ट 1 वाटीच पाणी लागणार आहे. तर इथं सुरुवातीला आपल्याला थोडं घट्ट बॅटरमध्येच मिक्स करून घ्यायचं. नंतर आणखीन आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. इथं पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आपण आणि ते सुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण पीठ पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा एकही गुठळी आपल्याला ठेवायची नाही आणि इतकं हलकं पीठ तयार करायचं आहे. इथं तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवलं तरीसुद्धा चालते, पण इतकं आपल्याला भांडे भरवण्याची सुद्धा गरज नाही. ज्या भांड्यात आपण पीठ मिक्स केलं आहे त्याच भांड्यामध्ये 1-2 मिनटं आपण मेहनत घेतली तर अगदी छान पदार्थ बनतो. तर इथं पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी सॉफ्ट मी फिरवून केलेलं आहे. जास्तही वेळ लागत नाही. 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. इथं छान आपलं लिक्विड हलकं झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पावपेक्षा थोडंसं आपण जास्त आपण अर्धा चमचा इतकं खाण्याचा सोडा घेतलेला आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी इनो घेतलं तरीसुद्धा चालते. थोडंसं 2 थेंब पाणी टाकून आपल्याला आता हे मिक्स करायचं आहे. इथंसुद्धा आपल्याला एकदम फास्ट मिक्स करायचं आणि एकदम हलकं बॅटर होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. कारण इथं आपल्याला थोडं हलवून जमत नाही. तर चांगला सोडा जो आहे तो चांगल्या पिठामध्ये मिक्स व्हायला आणि पीठ जे आहे ते फसफसायला पाहिजे, हलकं व्हायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलं असेल अगदी छान पीठ फुगलेलं आहे आणि हलकं झालेलं आहे. तर या पद्धतीचंच पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर इथं पीठ तर पाहू शकता अगदी मस्त हलकं स्पॉन्जी पीठ तयार झालेलं आहे आणि फक्त एका वाटीपासून आपल्याला भरपूर असा ढोकळा तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. 1 वाटीचा इतका ढोकळा, अरे बापरे असं म्हणसाल तुम्ही सुद्धा. कारण इथं आता प्लेट जी आपण तेल लावून घेतलेली आहे ती प्लेट आता ह्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण मिक्स केलं आहे त्या आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अगदी लहानच प्लेट घेतली आहे, तुम्ही मोठी घेतलं तरीसुद्धा चालते. कारण परफेक्ट 1 वाटीचा बेसन ह्या प्लेटमध्ये बसते हे मला नक्की माहिती असल्यामुळे मी ही प्लेट घेतलेली आहे. इथं पूर्ण बॅटर जे आहे ते मी टाकलेलं आहे आता. तर इथं आपण स्टीम करण्यासाठी ठेवलेली कढई, त्यामध्ये पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला पटकन ही जी प्लेट आपण तयार केलेली ती प्लेट आता ह्यामध्ये आपल्याला ठेवून 20 मिनिटाकरता न झाकण काढता आपण मीडियम गॅसवरती हे ठेवणार आहोत. कारण कमी क्वांटिटी असल्यामुळे मीडियम गॅस ठेवला. खूप जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर फुल गॅस ठेवला तरीसुद्धा चालतो. तर पाहू शकता ह्या ठिकाणी 20 मिनिटानंतर आपला ढोकळा जो आहे तो चांगला बेक झालेला आहे आणि मस्त स्पॉन्जी झालेला आहे. अगदी बिलकुल सुरीलासुद्धा ते लागलेलं नाही. आता ढोकळा बनवण्यासाठी जर आपण तयारी केली होती तर आपण दुसरी तयारी म्हणजे तडका करत आहोत. तर इथं आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे आणि त्याच तडक्यामध्ये आता आपण जे कट करून घेतलेली कोथिंबीर, मिरची आणि आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे. आता इथं गॅस मी बंद केलेला आहे कारण तडका चांगला तयार झाला आहे. खूप जास्त जळला जातो त्यामुळे गॅस थोडंसं बंद करायचं आहे आणि तेलामध्ये आता जे जिन्नस टाकले ते थोडंसं मिक्स करून आणखीन आपल्याला थोडंसं गॅस चालू करायचं आहे. तर इथे मी आता गॅस चालू केलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आणखीन 4 चमचे इतकी आपण साखर टाकणार आहोत. तर इथे लहान चमचे असल्यामुळे 4 चमचे टाकले, मोठ्या चमच्याने तुम्ही 2 चमचे टाकलं तरीसुद्धा चालते. तर घशामध्ये खवखवणार नाही यासाठी आपल्याला हा तडका तयार करायचा आहे आणि साखरेचं आपल्याला प्रमाण जास्त ठेवायचं आहे. कारण स्पॉन्जी झालेला केक आहे, चांगलं पाणी अब्झर्व करतो त्यामुळे आपण अर्धी वाटी इथे ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. तर तडका आणि आपलं साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि आपला ढोकळा असा थंड झालेला आहे थोडासा. आता आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे. अगदी अख्खा निघतो, बिलकुल मोडत नाही आणि स्पॉन्जी झालेला आहे. तुम्हाला पुढं पाहिल्यानंतर लक्षातसुद्धा येईल की ढोकळा आपला किती स्पॉन्जी झालेला आहे. तर सुरीने थोडंसं आपल्याला हलकं अलगद करून घ्यायचं आहे जे की चिकटणार नाही.
जर माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. चला ह्या ठिकाणी ढोकळा तर आपला छान निघालेला आहे, अगदी छान जाळीदार. तुम्हाला सुद्धा बाहेर लक्षात आलं असेल अगदी डबल टिबल आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हा ढोकळा काय करायचा आहे, सुरुवातीला आपण कट करून घेणार आहोत. तर कट करते वेळेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे कट्स करू शकता. तर आपण लहान आकारातच कट केले कारण आपला लहानच ढोकळा आहे, एकाच वाटीचा ढोकळा आहे, त्यामुळे आपण छोट्या आकारात पीस कट करून घेणार आहोत. तर उभ्या आडव्या रेघांवर मी ह्या ठिकाणी ढोकळाचा कट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल कट करतेस किती स्पॉन्जी ब्रेडसारखा आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. आता ढोकळा तर पटकन कट करून घेतला तर वरून तडकासुद्धा आता लगेच आपण टाकून घेणार आहे. चला तर मस्त कट झालेला आहे. आता तडका टाकते वेळेस भरपूर असा आपल्याला टाकायचं कारण पाणी आपण टाकलेलं आहे. पाणी पूर्ण टाकलं तरच आपला ढोकळा जो आहे तो चांगला होणार नाही घशामध्ये आणि चांगला खाण्यासाठी टेस्टसुद्धा येईल. सर्व ढोकळ्यांना तडका लागला जाईल अशा पद्धतीने आपल्या सर्व साईडला टाकून घ्यायचं आहे. चला आता तडका तो पूर्ण टाकून झालेला आहे. खाण्यासाठी आपला ढोकळा तयार आहे. तुम्हाला एक पीस आता ह्यामधलं काढून दाखवणार आहे. किती स्पॉन्जी झाले आहे, खाण्यासाठी टेस्टी आपला ढोकळा तयार आहे. आणि सोबतच खाण्यासाठी आणखीन एक पदार्थ या ठिकाणी मी घेतलेला आहे, ते तुम्हाला सुद्धा हाताच लक्षात येईल. तर इथं तर सोबत आपण फरसाण तर घेतलेली आहे आणि त्यापेक्षाही भन्नाट पदार्थ तुम्हाला पुढं पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे स्किप करू नका, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर इथं कट करून ठेवलेला ढोकळा तुम्हाला आता दाखवेन की मध्ये किती स्पॉन्जी झालेला आहे. तर ह्यामधला आपल्याला एक पीस पाहायचे, अगदी जाळीदार आणि लुसलुशीत आणि मऊ आपला हा ढोकळा बनवून मार्केटपेक्षा भारी घरी तयार झालेला आहे. तर आता दुसरा पदार्थ काय आहे ते पाहूया. आता आपण नाश्ता तर पाहिला, आता आपल्या एक आणखीन दोडक्यापासून पदार्थ बनवायचं. तर इथं आपण घेतलेले आहेत ताजे कोवळे असे दोडके घेतलेले आहेत, त्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी मी आता पूर्ण फटकन साल काढून घेणार आहे. आता इथं अशा पद्धतीनं पूर्ण आपण साल काढून घेतलेले. ह्या सालीचा सुद्धा आपल्याला चांगला उपयोग करता येतो, अगदी झणझणीत आपल्याला ह्याचा ठेचा वाटता येतो. पण हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा तर नक्की कमेंट करून सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन की यापासून ठेचा कसा बनवायचा. तर उभ्या आकारामध्ये आपल्याला हे असे लांबट आधी कट करून घ्यायचं, नंतर आपण लहान आकारात कट करून घेणार आहोत किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तर चला बोलता बोलता ह्या ठिकाणी पटकन मी सर्व दोडके जे आहेत ते कट करून घेतलेत, कट करून सुद्धा झालेत. एका प्लेटमध्ये ते आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यासाठी लागणार आहे आता आपल्याला कांदा. तर इथे मी कांदे घेतलेले आहेत, ते कट करून घेतले लहान आकारात. तर गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायचं आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे आणि मोहरी छान तडतडली की लहान आकारात कट करून घेतलेला कांदा जो होता तो आपण आता ह्यात टाकलेला आहे. कांदा थोडा परतून घ्यायचा, मऊसर झाला की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा कढीपत्ता. आता कढीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि छान कढीपत्तासुद्धा चांगला तळला की आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटून घेतलेलं लसूण अद्रकची पेस्ट आहे, ती आपण आता ह्यात 1 चमचा इतकी टाकून घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आता इतके जिन्नस छान परतून झाले की आता इथं आपल्याला लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं. जसं की नेहमी तुम्ही जे मसाले वापरता ते टाकलं तरीसुद्धा चालते. तर इथं अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचे. 1 चमचा इतका गरम मसाला, जे की नेहमी आपण रोज डेली वापरतो तोच टाकलेला आहे. आता सर्व जिन्नस जे आहे ते मिक्स करून घ्यायचे. आता इथे मिक्स झाल्यानंतर आपण जे कट केलेला दोडका आहे तो आपल्याला सुरुवातीला टाकायचा. अगदी सोप्या पद्धतीनं, खूप सारे तयारी न करता अगदी झटपट आपण ही भाजी बनवू शकतो, जी की सर्वांना आवडेल. कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये पटकन ही भाजी बनवून तयार होते. अगदी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी अगदी झटपट ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. तर आता सर्वात शेवटी आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर खूप जास्त पाणी टाकलं तरीसुद्धा चालते, पण अळसट बनवायचं आहे, अगदी मऊसर शिजले जाईल यासाठी आपण इतकं अर्धी वाटी इतकंच पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. चला आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. भाजी छान शिजलेली आहे. दोडका जो आहे तो चांगला मऊसर झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर ह्या ठिकाणी अगदी 2 चमचे इतकं मी ह्या ठिकाणी भरपूर असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, त्यामुळे भाजी छान मिळून येते, टेस्टसुद्धा चांगली येते आणि अगदी खमंग भाजी आपली बनून तयार होणार आहे. आता तर इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. कूट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक 5 मिनिटाकरता आणखीन झाकण ठेवायचं, जे की कूट चांगलं भाजीमध्ये मिक्स होईल आणि टेस्टसुद्धा चांगली येईल. आता ह्या ठिकाणी आपण 5 मिनिटात झाकण ठेवलेलं होतं. झाकणात आपण काढलेलं आहे आणि भाजी पूर्ण आपली छान परफेक्ट तयार झालेली आहे. अगदी तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि खाण्यासाठी सुकी भाजी आपली छान तयार झालेली आहे. तर आता आपल्याला ही बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे.
तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की एक कमेंट करा, लाईक करा, शेअर करा किंवा माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल सर्व तुम्हाला पाहायला भेटतील. चला भाजी तर आपण बाउलमध्ये काढून घेतली, खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे आता. जर तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.